झालं का? 1 जानेवारीला केलेला संकल्प पूर्ण झालं का? झाला तसही 1 जानेवारीला केलेला संकल्प 2 जानेवारीला कसा मोडायचा त्याचं टॅलेंट फक्त आपल्यातच आहे बरं का. मग कशाला उगाच सगळं बदलण्याचा ड्रामा करायचा आहे. उगाच लाईफ परफेक्ट बनण्यापेक्षा आहे ना, तिला पीसफुल बनलंय, शांत. मी उद्या सगळंच बदलून टाकेन स्वतःला. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वतःच्याच नजरेत खाली पडेल. आणि घरच्यांचे टोमणे ते वेगळेच. आळशी झाले काय तर. आपण आहे ना, आळशी नाही झालो. कुठेतरी आपण थकलोय. कुठेतरी आपण कन्फ्युज आहोत. मन शांत नाहीये. जबाबदारीने मी करू शकेल की नाही या सेल्फ डाऊट नाही, करिअरच्या टेन्शनने, या सगळ्या विचारांनी ना आपण थकलोय. तर संकल्पावर आणि या येणाऱ्या नवीन वर्षावर एक छोटीशी कविता लिहिली होती. तर लिहिलं असं होतं की नवीन वर्ष आलं म्हणे, मी पण स्वतःला म्हणाले मी उद्यापासून स्वतःला बदलणार. जुन्या सवयी हळूच कोपऱ्यातून म्हणाल्या, आम्ही नाही बाबा तुझा पिच्छा सोडणार. आता या सवयींना कोण सांगणार. नवीन वर्ष नाही बदल घडवत, बदल घडवतो तो निर्णय, प्रयत्न आणि चिकाटी. आज नाही उद्या करेल, आज नाही उद्या करेल असं म्हणण्यापेक्षा तू उद्याचं काम आजच कर. संकल्पाचं तर माहित नाही संकल्पाचं तर माहित नाही, पण उद्याचं काम आजच करण्याचा हा एक छोटासा बदल तू तुझ्यात घड. आयुष्य परफेक्ट करायला जाशील आणि आयुष्याची शांतताच गमावून बसशील. आयुष्य परफेक्ट करायला जाशील आणि आयुष्याची शांतताच गमावून बसशील. म्हणून आधी तू स्वतःवर प्रेम कर, विश्वास ठेव स्वतःवर. बस कर दुसऱ्यांना समजून घेणं, बस कर दुसऱ्यांना समजून घेणं. आता तू स्वतःला समजून घे. दुसऱ्यांना जरा बाजूला ठेवून तू स्वतःची काळजी घे. दुसऱ्यांना जरा बाजूला ठेवून तू स्वतःची काळजी घे. नवीन वर्षाकडे बदल करायचाय म्हणून बघू नकोस. नवीन वर्षाकडे बदल करायचाय म्हणून बघू नकोस, तर एक संधी म्हणून बघ. नवीन वर्षाला नवीन काहीतरी करेल, नवीन वर्षाला नवीन काहीतरी करेल, यापेक्षा येणारा प्रत्येक दिवस तू हवा तसा नव्याने जग. येणारा प्रत्येक दिवस तू हवा तसा नव्याने जग. केलेल्या चुकांवर विचार करण्यापेक्षा केलेल्या चुकांवर विचार करण्यापेक्षा तू प्रत्येक दिवस एक नवीन संधी म्हणून जग. प्रत्येक दिवस एक नवीन संधी म्हणून जग. तू पड धडपड पण पुन्हा नव्यानं उभा राहा. तू पड धडपड पण पुन्हा नव्यानं उभा राहा. दुसऱ्यासोबत स्पर्धा करण्यापेक्षा तू स्वतःसोबत स्पर्धा कर. दुसऱ्यासोबत स्पर्धा करण्यापेक्षा तू स्वतःसोबत स्पर्धा कर. येणाऱ्या प्रत्येक संकटावर तू मात करत चल. येणाऱ्या प्रत्येक संकटावर तू मात करत चल. अगदीच एका दिवसात कोणातच बदल घडत नाही. एका दिवसात कोणातच बदल घडत नाही. त्यासाठी लागतात ते प्रयत्न आणि प्रयत्नात असलेलं सातत्य. कारण संकल्प म्हणजे परफेक्ट होण्याचं वचन नाही. संकल्प म्हणजे परफेक्ट होण्याचं वचन नाही, तर आयुष्यात पुन्हा उभं राहण्याची एक संधी आहे. आयुष्य नव्याने जगण्याची एक संधी आहे. आयुष्य परफेक्ट नाही तर पीसफुल शांतपणे जगण्याची संधी आहे. कारण संकल्प म्हणजे फक्त परफेक्ट होण्याचं वचन नाही, तर संकल्प म्हणजे पुन्हा एकदा आयुष्यात नव्याने उभं राहण्याची एक संधी आहे. कारण संकल्प म्हणजे आयुष्यात पुन्हा उभं राहण्याची एक संधी आहे. आयुष्यात पुन्हा उभं राहण्याची एक संधी आहे. सगळ्यांना हॅपी न्यू इयर. कविता कशी वाटली ते नक्की सांगा. आणि 2026 मध्ये एक नव्याने जगण्याची संधी आहे, तर त्या संधीचं सोनं करा. 2025 मध्ये केलेल्या चुकांना मागे ठेवा.
त्या चुकांवर शिका, अनुभव घ्या आणि त्यातनं पुढे चालत राहा. त्याच्यावर विचार करण्यापेक्षा आणि दिवस वाया घालवण्यापेक्षा प्रत्येक दिवसाचं सोनं करा. प्रत्येक दिवस नव्याने हवा तसा जगा. परफेक्ट होण्यापेक्षा साधं सोपं आणि शांतपणे आयुष्य जगा. पैसा पाणी सगळ्यांनाच हवं असतं, शांतता परफेक्ट लाईफ सगळ्यांनाच हवी असते. याही वरची गोष्ट असते मनाची शांतता. कविता कशी वाटली नक्कीच सांगा आणि पुन्हा एकदा सगळ्यांना हॅपी न्यू इयर. भेटूया पुन्हा एकदा. बाय बाय.